श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती आहेत त्यांचे जानेवारी महिन्यातील 2025 या नवीन वर्षातील राशी भविष्य मी इथे सांगणार आहे। वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी नवीन वर्षातील हा पहिलाच महिना कसा असणार आहे त्याविषयीचीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खास माहिती देणार आहे। त्याआधी आपल्याला व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये माझ्याकडे 4 दिनदर्शिका आहेत। त्या 4ही कॅलेंडर मधील मी तुम्हाला वृषभ राशीच्या व्यक्तींचे राशी भविष्य वाचून दाखवणार आहे। तर पहिलं जे कॅलेंडर आहे ते म्हणजे आनंदी वास्तू। तर आनंदी वास्तू हे जे कॅलेंडर आहे यामध्ये आपण वाचू शकता की वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींना कामात मनापासून लक्ष घातल्यास ते फायदेशीर ठरणार आहे। कामे पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ व अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे। चिकाटी व संयमाची आवश्यकता असणार आहे। तसेच नोकरदार वर्गाने आपल्या सहकार्यांवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवू नये। नोकरदार मंडळींना लाभ होणार आहे। नातलग व मित्रांच्या नात्यात कटुता येण्याची शक्यता आहे। तर थोडंसं आपण नातलगांना व्यवस्थित आणि मित्रांना देखील व्यवस्थित वृषभ राशीच्या व्यक्तींनी हाताळायचं आहे या जानेवारी महिन्यामध्ये। तसे मित्रसंबंधात अहंकार आणणे योग्य ठरणार नाही। जोडीदारासमवेत सौम्यतेनेच वागायला हवे वृषभ राशीच्या व्यक्तींनी। तसेच त्याचबरोबर रागावर नियंत्रण ठेवा। वडिलांकडून लाभ होणार आहे। तब्येतीसाठी आपल्याला पथ्य पाणी सांभाळावं लागणार आहे। आपण पाहू शकता की पथ्य पाण्याची देखील काळजी या जानेवारी महिन्यात नवीन वर्षातच वृषभ राशीच्या व्यक्तींनी घ्यायची आहे। त्यानंतर दाते पंचांग काय सांगत आहे तर वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना व्यवसायात आर्थिक चढउतार असणार आहे। नोकरदारांना अडचणीचा काळ राहणार आहे। संततीच्या बाबतीत शुभ परिणाम। विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश तसेच कौटुंबिक प्रश्नातून मार्ग निघणार आहेत। सरकारी कामात थोड्याशा अडचणी येऊ शकतात। आर्थिक समस्या देखील उद्भवतील। तर आपण वृषभ राशीच्या व्यक्तींनी पैशाची थोडीशी जपवणूक साठवणूक केलेली कधीही चांगलीच राहणार आहे। खेळाडूंना चांगल्या संधी येतील। मित्रांचे सहकार्य देखील चांगले राहणार आहे। भेटू आता महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये काय सांगतायत बघूया आपण। तर वृषभ राशीच्या व्यक्तींविषयी पाहू शकता आपण की उद्योगधंद्यात मंदी असणार आहे। नोकरीत थोडेसे कष्ट आहेत। जसे आपल्याला मागील या दोनही कॅलेंडरमध्ये जे पाहायला मिळाले आहे की थोडेसे कष्ट आपल्याला जाणवणार आहेतच या जानेवारी महिन्यात। त्याचप्रमाणे विवाह जुळून येतील। ज्यांचे विवाह झालेले नाहीत त्यांचे विवाह जुळून येणार आहेत। कर्माला भाग्याची जोड लागणार आहे। परदेश गमनाची देखील संधी मिळू शकते। जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर योग आहेत। धार्मिक कामासाठी थोडासा खर्च होणार आहे आणि होऊ द्यायला हरकत बी नाही, कारण आपण जे काही करतोय त्यातलं थोडंसं आपण देवधर्माला दान करणं गरजेचं असतं। तर पुढचं जे कॅलेंडर आहे ते कालनिर्णयमध्ये काय सांगत आहेत वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ते देखील आपण पाहणार आहोत। येणाऱ्या अडचणींमुळे खचून न जाता मार्गक्रमण करायचे आहे। प्रसंगी तडजोड करून कामे मार्गी लावावी लागणार आहेत। यशप्राप्तीसाठी प्रयत्नांचा वेग वाढवावा लागणार आहे। थोडेसे कष्ट सगळीकडेच या महिन्यात जास्त घेण्याची गरज आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना। तसेच कुटुंबातील इतर सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळणे देखील कठीण दिसते। तर मित्रांनो, आपण जसे पाहिले की थोडंसं मित्रपरिवार नातलगांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचंच राहणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी। तर आपण थोडीशी मेहनतीवर जोर द्या आणि पैसे